5 षटकांचा सामना आपण मित्रांनो एन्जॉय करत आहात। स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य इथे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे त्याला वळवलाय। खरं तर हा फटका सजवण्याच्या अंतिम क्षणाला फलंदाजाची हेड पोझिशन जरी लूज झाली असेल तरी इनटू द मिडल ऑफ द ब्लेड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार। क्लास पाहायला मिळाला। दुसऱ्या चेंडूवर त्याला दिलं गेलं प्रत्युत्तर। मैदानाच्या आतमध्ये काय फटका सजवलाय। अशा पद्धतीचे फटके सजवण्यासाठी तुमच्या खरी तर बॉडीचा शेप होल्ड करणं अतिशय महत्त्वाचं आहे। अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागते। मैदानाच्या आतमध्ये त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या। चौकाराला सैबाज। यावेळेस पुन्हा एकदा तीच वाट पकडली या गोलंदाजाने। या षटकाची सुरुवात ज्या चेंडूने केली होती किंबहुना त्या चेंडूची रिप्लिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आहे। हेअर ही गोज आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले पाहू शकता। कशा पद्धतीने खरं तर क्रीजच्या अगदी लांबून स्टंपच्या अगदी दुरून एक वेगळ्या पद्धतीचा अँगल जनरेट करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये राहतोय आणि त्यामध्ये खरं तर या चेंडूवर ते सक्सेसफुल ठरलेत। इनिंग ब्रेक मध्ये यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी रिपोर्ट करायचा आहे। गोलंदाज सैबाज पुन्हा एकदा तयार असेल। परेश या फलंदाजासाठी 3 चेंडूंचा सामना केला। आतापर्यंत तिन्ही चेंडू एकाच फलंदाजाला खरं तर सामना करण्याची संधी मिळाली। पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये। व्हॉट ए ग्रेट बॉलिंग। सैबाज खरं तर असं वाटतं की या क्रीडानगरीवर सरावासाठी येतात की काय दररोज। ज्या पद्धतीची गोलंदाजी आणि इथे चेंडू पडल्यानंतर खरं तर आतल्या अंगाला वळला सुद्धा। लेट स्विंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली। ग्रेट बॉलिंग टिच्चून मारा मैदानाच्या आतमध्ये करताना हा गोलंदाज आपण पाहतो। नंदूजी माळी यांच्याकडून खरं तर आजच्या या रात्रीसाठी सीमारेषेच्या पलीकडे कोणत्या प्रेक्षकांनी झेल घेतला तर 111 रुपयाचं कॅश प्राइज असेल। 111 सैबाज। पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होत होता। त्याच पद्धतीचा फटका त्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करायचा होता। इथे चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर मिळालंय। फलंदाजाने चेंडूला पाठवले सीमापार चौकार। यावेळेसचा हा फटका सुद्धा चांगला आहे आणि पुन्हा एकदा पॉवर प्लेचा चांगला वापर करत असताना फलंदाजाला आपण पाहिला या चेंडूला पाठवला सीमापार। या षटकातील क्रमांक 3 चा चौकार। सैबाज या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक हाताळलं गेलं। या षटकातील 6च्या 6 चेंडू एकाच फलंदाजाने खरं तर फेस केले। परेश म्हात्रे तिकडे होते त्याच्या माध्यमातून आपण 3 डॉट चेंडू आणि त्याचबरोबर चौकारांची खरं तर हॅट्रिक नाही परंतु चौकारांचा त्रिकोण 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण खरं तर पाहिलेत। पहिलं षटक संपलं। धावफलकर धावा एकूण अंकित झालेले आहेत त्या 12। निर्धारित 5 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय। गुरुदत्त क्रीडानगरी चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोल येथे खरं तर हा क्रीडा सोहळा इथे सुरू आहे। क्रमांक 2 चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले खरं तर P2 मध्ये हे षटक हाताळताना गोलंदाजाला आपण यानंतर पाहणार आहोत। पाहायचंय कोणत्या गोलंदाजाकडे कर्णधार इकडे वळतील आणि या अगोदर 12 धावा धावफलकावर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आलेल्या आहेत। सुरुवात दोन्ही संघांसाठी खरं तर चांगली असं म्हणूया कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10-11 धावा तितक्या खरं तर अधिक धावा खर्च केल्यात असं नाहीये। अलीकडचं क्रिकेट अतिप्रगत क्रिकेट आहे। गोलंदाज तयार। बंटी जोशीचा हा चेंडू अगोदरच्या गोलंदाजाने जिथनं षटक संपवलं होतं अगदी तीच लेंथ मैदानाच्या आतमध्ये तीच दिशा मिळवत असताना गोलंदाजाने हा पहिला चेंडू टाकला जरूर परंतु पुन्हा एकदा फलंदाजाचा क्लास आपण पाहिला। विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिला इथे सीमापार चौकार।
बंटी जोशी पहिला चेंडू चौकार, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतील. इथे ही फुल लेंथ आहे, फक्त आणि फक्त सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिला गेलेला आहे. खरं तर फलंदाजाला सन्मान देण्यासाठी भाग पाडलाय ज्या पद्धतीने चेंडू इकडे हाताळला होता. दोन्ही चेंडू फुल लेंथचे, अगोदरचा चेंडू खरं तर उजव्या इष्टीचा बाहेर होता आणि तिथेच फलंदाजाला खरं तर त्याचे हात मोकळे करण्याची संधी मिळाली. चांगला डेलिकेट टच केला होता आणि दिशा दिली होती त्या चेंडूला सीमारेषेकडे खरं तर पाठवलं होतं. चौकार आला होता. 16 धावा आतापर्यंत धावफलक आहेत. आतापर्यंत मला असं वाटतं 1.1 षटकाचा खेळ 7 चेंडूचा झालाय. जितक्या धावा आल्यात तितक्या चौकाराने आलेल्या आहेत. यावेळेस निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजाकडे कोणतेही खरं तर इथे ठोस असा रिप्लाय या चेंडूवर नव्हता. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळताना आपण पाहिला. फलंदाजाला असं वाटलं होतं की ड्रायव्हिंग लाईन तिथे ऑफर केलेली आहे, परंतु चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचता आलं नव्हतं. शरीराला अगदी दूरपासून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. 17 धावा धावफलक आहेत. बंटी जोशी पुन्हा एकदा तयार होतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर सातत्याने हाताळले जात आहेत आरसीसी पेठ संघाच्या या गोलंदाजांच्या माध्यमातून. पनवेल खारघर परिसरातील हे दोन्ही संघ खरं तर आहेत. अतिशय मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आरसीसी पेठ, त्याचबरोबर कामोठे या दोन्ही संघांचा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल. तुम्हाला जी प्रतिभा मिळालेली ती प्रतिभा खरं तर इथे वापरावी लागेल, तिची उपयुक्तता सिद्ध करावी लागेल आणि प्रेक्षकांची मन टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला जिंकावी लागतील. गोलंदाज तयार बंटी. शॉट ऑफ गुडलेन, त्याला उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ होतो सीमारेषेकडे. फलंदाज सलामीचा आणि फटका कमालीचा. चौकार. ते तिन्ही चेंडू खोलवर टप्प्याचे होते आणि त्यानंतर गोलंदाजाने वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने चेंडू शॉट ऑफ गुडलेनवर ठेवला होता. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर खरं तर राईट चांगल्या पद्धतीने झाला, परंतु फलंदाजाची कमाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. हा चौकार. इथे यावेळेस अप्रतिम फटका, पुन्हा एकदा दर्जेदार फलंदाजी. ऑन साइडला चेंडू सीमा पार, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. एक ऑकवर्ड पोझिशन मध्ये खरं तर फलंदाज आला होता आणि अशाही परिस्थितीत त्याने जो फटका इथे आपल्याला दाखवलेला आहे अप्रतिम. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण रिप्ले पाहू शकता कशा पद्धतीने शॉर्ट ऑन पूल असंही आपण या फटक्याचं खरं तर वर्णन करू शकता, परंतु अप्रतिमरित्या दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. चेंडूची मागणी पंच खरं तर करतायत. आयोजकांना विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडूची उपलब्धता करून द्यायची आहे. 2 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकर धावा अंकित झालेले त्या 25. एकही गडी बाद झालेला नाही या इथे कामोठे संघाचा. ही फार मोठी बाजू असेल, भक्कम बाजू असेल आणि भरीव कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये करत असताना दोन्ही फलंदाजांना खरं तर आपण पाहिलेलं आहे. बारक्या कांबळे खेळतायत. 2 चेंडूंचा सामना करत असताना 5 धावांवर आणि परेश 10 चेंडूंचा सामना करत असताना 200चा स्ट्राईक रेट खरं तर त्याने आतापर्यंत आपल्याला दाखवलाय आणि 20 धावा धावफलकावर त्याने इथे जोडलेल्या आहेत. आजचा दिवस क्रमांक 3, रजनी क्रमांक 3, दिमागदार अशा पद्धतीचं हे आयोजन खरं तर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये खरं तर 3 चौकार आले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी खरं तर चांगली फलंदाजी केली. पहिलं षटक साहेबाज शेख यांनी आणलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये बंटी जोशीला घेऊन आले होते. पहिल्या षटकामध्ये 12 तर दुसऱ्या षटकामध्ये 13. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल आणि त्यानंतर याच गावातील एकविरा मानकोळी संघाचे धडाकेबाज फलंदाज तकदीर माळी यांच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि त्याचा 16 खरं तर आपण पाहणार आहोत. क्रमांक 3चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपलाय. आता जास्तीत जास्त म्हणजे 5 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले पाहू शकता. पाहायचंय यावे क्षेत्ररक्षण कसं घेतलं गेलेलं आहे. सेहबाज पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये एज लागले. मागच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे चेंडूने क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणी. फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहिलेले आहेत. अचंबित केलंय या चेंडूने यावेळेस या क्षेत्ररक्षकांना. हा चौकार. साहेबाज पुन्हा तयार असेल. त्याच्या विरोधात पुन्हा एकदा एक चौकार आलेला आहे.
या धावफलकाला खरं तर 4च्या गतीनेच पुढे नेलेलं आहे या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत. एक सिंगल आले. हा फटका अप्रतिम आहे. व्हाट अ ग्रेट शॉट, स्टनिंग शॉट, गुड लुकिंग शॉट फॉर 4 रन्स. यस इट इज चौकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फटकेबाजी. खरं तर थंडीचं क्लायमेट आहे अशा परिस्थितीमध्ये उष्णता प्रदान करणारी, ऊब प्रदान करणारी फलंदाजी आणि शरीरापासून फार दूरवरचा चेंडू होता आणि हात पूर्णपणे खोलण्यासाठी खरं तर इथे मोका मिळाला होता आणि तो जो मोका मिळाला त्याला पूर्णपणे इथे वापरत असताना फलंदाजाने क्लासिक कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला दाखवली आणि हा चौकार दरम्यान इथे त्याला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू ची मागणी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून केली जाते. फटकेच इतके सुंदर आहेत खरं तर, चेंडू दूरवर जाऊन कुठेतरी विसावतो सीमारेषेच्या पलीकडे आणि चेंडू पुन्हा एकदा खरं तर आपल्यापर्यंत आणून देणं ही कुठेतरी कठीण झालेली आहे. अशा पद्धतीचे फटके आतापर्यंत आपण पाहिलेत आणि पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीची फटकेबाजी खरं तर अपेक्षित असते, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतरच्या 2 चेंडूंवर सुद्धा फलंदाजांनी जे फटके ते प्रोड्यूस केलेले आहेत त्याचं फक्त आणि फक्त आपण कौतुक करू शकतो, प्रशंसा करू शकतो. प्रॉपर क्रिकेट बुक शॉट्स ज्याला आपण म्हणतो, ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळण्याचा प्रयत्न खरं तर या दोन्ही फलंदाजांचा राहिलाय. कोणत्याही पद्धतीने रिव्हर्स अजूनपर्यंत अटेम्प्ट झाला नाही, लॅप शॉट अटेम्प्ट झाला नाही, शफल क्रॉस होण्याचा अधिकचा प्रयत्न केला नाही. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी, लक्षवेधी आकर्षक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सेबाज पुन्हा एकदा तयार असतील. चौक्यांची हॅट्रिक साधली जाईल का? फुलटॉस आहे, टर्न केले चेंडूला, मनगटाचा चांगला वापर केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. पंचांच्या इशाऱ्याची खरं तर आम्ही वाट पाहतो आणि इथे यस नो बॉल साठी इकडे चेक करण्यासाठी DRS घेतला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांचं काम असेल. हा फटका ज्यावेळेस सजवला गेलाय त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन, स्टान्स काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार इथे करावा लागेल. हाईट फॅक्टर विचारात घेतली जाईल. GTCचं चांगलं टेलिकास्ट खरं तर आपण पाहतोय, जणू काय घरी बसून आपण HD क्वालिटीची खरं तर एखाद्या कंपनीची टीव्ही पाहतोय. फेअर डिलिव्हरी आहे. यस फेअर डिलिव्हरी. त्याचबरोबर झेल टिपला गेलेला आहे म्हणजे फलंदाज बाद. क्वालिटेटिव्ह ज्यावेळेस खरं तर टेलिकास्ट असतं त्यावेळेस पंचांचं, तिसऱ्या पंचांचं काम सुद्धा कुठेतरी हलकं झालेलं असतं. त्यांना अगदी व्यवस्थित रीतीने खरं तर ह्या सगळ्या गोष्टी पारखता येतात. तेच काम केलेलं आहे इथे आमचे तिसरं पंच हेमंत शेट्टी आणि हा चेंडू खरं तर त्याने वेट ठरवला आणि याचबरोबर डीपमध्ये जो झेल टिपला गेला होता त्यावरून फलंदाजाला मैदान सोडावं लागलेलं आहे. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमित होत असताना आपण पाहू शकाल. फलंदाजाला विनंती आहे लवकरात लवकर आपण यायचंय. यस कम फास्ट. रोशन म्हात्रे क्रमांक 3 साठी फलंदाज मैदानाकडे खरं तर रवाना झालेले आहेत. 33 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. 2.2 षटकांचा काही आतापर्यंत संपलाय. बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित आहे. 4 चेंडूंचा सामना करत असताना 13 धावांवर खेळतोय. टेक्निकल खरं तर मॉनिटरवर काही इश्यूज आहेत ज्यावरून आपण पाहू शकता. बारक्या कांबळे मला असं वाटतं फलंदाज बाद झालेले आहेत. फुलटॉस आहे, टर्न केलेला आहे समोरच्या दिशेने. एक धाव फक्त आणि फक्त इकडे उपस्थित असेल. धावफलक 1 पुढे मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकाल धावफलकावर एकूण धावा अंकित झालेल्या आहेत 34. रोशन आणि परेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर अजूनही उपस्थित आहेत.
या बेचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फुलटॉस आहे. खेळाचा वेळ एका खरं तर ऑनसाइड रिजनला, परंतु चेंडू समोरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. पुन्हा एकदा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चौकार चांगल्या पद्धतीने खरं तर दोन्ही फलंदाजांनी आपल्याला दाखवले होते. नवीन फलंदाज रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमित झालेले आहेत. या इनिंगमध्ये आतापर्यंत 8 चौकार आपण अनुभवलेले आहेत आणि म्हणूनच धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 35 म्हणजे 35 पर्यंत. पुन्हा एकदा फुल लेंथ. व्हॉट ए ग्रेट बॉल. या चेंडूची प्रशंसा करावी तितकी कमी आहे आणि या गोलंदाजाला खरं तर या चेंडूची महारत इकडे हासिल झाली असं म्हणायला हरकत नाही. एखादा यॉर्कर चेंडू प्रोड्यूस करण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते, परंतु एकावर एक अशा पद्धतीने यॉर्कर चेंडू खरं तर इथे प्रोड्यूस केले गेलेले आहेत. हे षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे कंप्लीट झालेले आहे. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 35 म्हणजे 35. शहबाज शेख याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या होत्या 12. दुसऱ्या षटकामध्ये बंटी जोशीने खर्च केलेले 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये म्हणजे दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा शहबाज शेखच्या विरोधात धावा आलेल्या आहेत 10. 35 धावा 3 षटकानंतर चांगली सुरुवात आहे. यानंतर येणाऱ्या 2 षटकांचा जास्तीत जास्त चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाज करतील, ज्यामध्ये डॉमिनंट पार्टनर म्हणून इथे राहावं लागेल परेशाला, कारण परेशाने आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना केलेला आहे. 21 धावा त्याने धावफलकर खरं तर जोडलेल्या आहेत आणि म्हणून आता ही जबाबदारी खरं तर त्याची आहे. मैदानाच्या आतमध्ये अधिक आक्रमकता त्याला दाखवावी लागेल. उरणारे 12 चेंडू आणि जास्तीत जास्त म्हणजे किती धावा धावफलकावर येतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल. गोलंदाज क्रमांक 4 साठी वापरले जातात अरबाज शेख, जर्सी नंबर 07. उजव्या इष्टीच्या फार बाहेर. पंच आमच्याकडे वळले खरं तर खेळपट्टीच्या बाहेर. पंचांचा एक हात समांतर म्हणजे नो चेंडू यानंतर इथे पंचांनी घोषित केलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये कोणताही नो चेंडू पडला असेल तर त्यानंतरचा येणारा चेंडू हा खरं तर फ्री हिट असतो. या षटकाची सुरुवात अरबाज शेख याच्या माध्यमातून नो चेंडूने झालेली आहे. एक्स्ट्रा धावा खरं तर धावफलकावर इथे जोडल्या गेलेल्या आहेत आणि 36 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. ही नामी संधी आहे, अतिशय महत्वाची संधी आहे, मोठी संधी आहे फलंदाजासाठी. अरबाज तयार. मोठा फटका खेळणं तर स्वाभाविकच होतं. पाहिजे उंची मिळाले, अंतर मिळेल का? ह्यूज अँड मायटी मॅक्सिमम षटकार. अरबाज शेख पहिला चेंडू न हाताळला आणि त्यानंतर खरं तर त्याच्या विरोधात फ्रीटचा वापर करत असताना एक षटकार दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ते प्रोड्यूस केलेला आहे या फलंदाजाने. धावफलक 6 ने मार्गस्थ होत असताना जाऊन पोहोचेल ते 42 पर्यंत. अरबाज तयार. फुलले ते वाईड यॉर्कर होता, फक्त आणि फक्त दिशा दिली. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडून फेकी करतील. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक मार्गी होतोय. एसटी रक्षक सुद्धा डायरेक्ट हिट साधण्याच्या प्रयत्नात होते, त्यांनी अंतिमता स्वतःला सावरले. एक धाव दरम्यान इकडे सुद्धा उपस्थित झालेली आहे. या एकेरी धावने धावफलक पुढे मार्गस्थ होत असताना 43 धावा दरम्यान धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 3.2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपलाय. अरबाज शेख पायचीची जोरदार अपील केली जाते. पंचांनी खरं तर इम्पॅक्ट आउटसाइडला झालाय असा सिग्नल केला. लेग बाईच्या रूपाने पाहता 2 धावा पूर्ण झालेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? खळबळजनक परिस्थिती खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लाऊड शाऊट झाला. अतिशय कन्व्हिन्सिंग इथे गोलंदाज होते, त्याचबरोबर एसट्यांच्या मागे एसटी रक्षक युनिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर खरं तर पंच अतिशय स्थिर होते, त्यांनी सूचित केलं आणि त्यानंतर 2 धावा इथे लेग बायच्या रूपाने अंकित झाल्या. धावफलक 2 ने पुढे मार्गस्थ. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावर आहेत. निर्धारित 45 धावा धावफलकावर आहेत. अरबाज शेख फुलटॉसला समोरच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कावळा बसणे आणि फांदी तुटणे म्हणजे काय? मैदानाच्या आतमध्ये याचा प्रत्यय आला. फटका फार सुंदर होता. प्लेसमेंट चुकली, हुकली. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. साऱ्यांचं रे पड थोडी
या षटकामध्ये खरं तर सुरुवात झाली होती षटकाची नो चेंडूने, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आली एकेरी धाव, पुन्हा एकदा लेग बाईटच्या 2 धावा आल्या आणि त्यानंतर गडी सुद्धा बाद झालेला आहे. मला असं वाटतं भारत विरुद्ध पाकिस्तानचा तो सामना आपल्याला आठवतो ज्यामध्ये क्रिकेटमध्ये असणाऱ्या सर्व शक्यता आपण पाहिल्या होत्या. 1 धाव, 2 धावा, 3 धावा, चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर कॅच सुटला होता, त्यानंतर फ्री हिट आली होती. या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या ॲक्शन्स खरं तर आपण त्या सामन्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानच्या पाहिल्या होत्या आणि त्या सामन्यामध्ये रोमहर्षक विजय भारताला खरं तर मिळाला होता. या षटकामध्ये खूप काय घडलंय आतापर्यंत. इथेही फुलटॉस आहे, टर्न केलाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून खरं तर वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये जातील, चेंडू अडवतील, फेकी करतील. इकडे सुद्धा 1 धावा अंकित केली जाईल. 46 धावा आतापर्यंत या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. रोशन मात्रे खरं तर या अगोदर बाद होणारे फलंदाज होते. मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगली फलंदाजी त्यांना करता आली नव्हती. 4 चेंडूंचा सामना करत असताना 1 धाव धावपलकावर जोडली होती. संदेश नवीन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. हेज क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फ्लास्ट स्लिप रिजन मध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव पाहता पाहता इकडे पूर्ण झाली. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला जीव मुठीत धरून पळायचं असतं आणि आपलं घर गाठायचं असतं. मैदानाच्या आतमध्ये ते झालंय. 1 धाव आली आणि 47 धावांनंतर हे 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे संपलेलं आहे. आतापर्यंत 3 गोलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत. क्रमांक 5चं षटक यानंतर टाकावं लागेल. दुसऱ्या स्पेलमध्ये आलेला शेहबाज शेख याच्या 3ऱ्या षटकामध्ये खरं तर एकूण संघाच्या 10 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12, म्हणजेच 2 षटकं हाताळत असताना त्याने धावपलकावर समोरच्या फलंदाजांना धावा जोडण्याची संधी दिली. म्हणजेच आपल्या 2 षटकांमध्ये खर्च केल्या धावा 22 आणि त्याने 1 गडी मिळवला. त्याचबरोबर बंटी जोशी याने जे क्रमांक 2चं षटक हाताळलं त्यामध्ये 13 धावा खर्च झाल्या. अरबाज शेख याच्या माध्यमातून क्रमांक 4चं षटक हाताळलं गेलं. 1 षटकार, 1 नो बॉल, लेग बाईज या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 12. क्रमांक 5चं षटक, डेथ ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर यानंतर फेकलं जाईल. पनवेल खारघर विभागातील 2 संघ एकमेकांसमोर खरं तर इथे उपस्थित आहेत. क्रमांक 5चं षटक, शेवटचं षटक, डेथ ओव्हरचं षटक यानंतर जिशान शेख याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. आडव्या बॅटने खेळून काढले, स्लॉक केले, फोर्सिबल स्ट्रोक उजव्या स्टेजच्या फार बाहेरून ऑन दी वर्ज ऑफ बाउंड्री लाईन. व्हॉट अ ग्रेट कॅच टेकन, वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. फलंदाज फोर्सिबली खरं तर समोरच्या दिशेने खेळून काढलं होतं. एलिव्हेशन सुद्धा चांगलं मिळालं होतं, परंतु अधिक उंची या चेंडूने खरं तर गाठली होती. म्हणून क्षेत्ररक्षकाचं काम सुद्धा चांगलं झालंय. त्यांनी अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवून चांगला झेल तिकडे समाप्त केला. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये गावदेवी खार्डी वर्सेस गावदेवी केवणी दिवे या 2 संघाचे संघ कर्णधार आमच्याबरोबर जोडलं जाणं अतिशय गरजेचं आहे. दोघांना नाणेफेकीसाठी खरं तर इथे रिपोर्ट करावं लागेल. गावदेवी खार्डी वर्सेस गावदेवी केवणी दिवे. जिशान शेख क्रमांक 5चं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यामध्ये त्याने यश मिळालेले आहे. यानंतरचं 5 चेंडू कशा पद्धतीने असतील. फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये जिशान शेख या गोलंदाजाचं. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. यावेळेस टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी. खरं तर फलंदाजाला डिसिजनच घेता आला नाही काय करायचंय म्हणून. अगोदर शफल क्रॉस झाले होते, त्यानंतर त्यांना असं वाटलं अँग्युलर डिलिव्हरी आहे, ट्रॅम लाईनच्या बाहेर जाईल, एखादा वाईड आपल्याला मिळेल, त्या अनुषंगाने चेंडू त्याने सोडला आणि त्यानंतर खरं तर हा चेंडू लिगल घोषित केला गेला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जिशान. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. वज्र प्रहार केलाय, चेंडू उंच आभाळात जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना इथे मात्र हा झेल त्याच्या हातातून निसटलाय. अशा पद्धतीचे झेल, अशा पद्धतीच्या टुर्नामेंट्स मध्ये, अशा पद्धतीच्या ऑपोजिशनच्या समोर तुम्हाला घेणं अतिशय गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. परंतु हा झेल सुटलाय, निसटलाय. 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. 49 ऑन दी बोर्ड. 49 धावा धावपलकावर आहेत. जिशान पुन्हा एकदा वळतील.
उजव्या स्टेजच्या बाहेर पंच अजिम अमदुल्ले यावेळेस आमच्याकडे वळतात. हा चेंडू स्वैर घोषित करतात. अवांतर एक धाव या चेंडूवर खरं तर इथे मिळेल आणि याचबरोबर सांघिक संघाचं अर्धशतक या धावपलकावर जोडलं जाईल. 50 धावा धावपलकावर असतील. निर्धारित 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. आजच्या या रजनीतील अतिशय मोठा सामना, अतिशय महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असणार आहे. पहिली फेरी ज्यावेळेस तुम्ही क्रॅक करता त्यावेळेस दुसऱ्या फेरीमध्ये जाऊ शकता. इथे सुद्धा आडव्या बॅटने खेळून काढायचा होता. हॉरिझॉन्टल बॅट शॉट मैदानाच्या आतमध्ये वेगळ्या पोझिशन मध्ये फलंदाज आले आणि त्यानंतर खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन द राईट चेंडू होत होता त्यावेळेस कड घेतली गेली आणि बिहाइंड दी स्टंप्स चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव दरम्यान आलेली आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी खार्डी वर्सेस गावदेवी केवनी दिवे या दोन संघाच्या संगणकाने यानंतर विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हायचंय. ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या फार बाहेर आहे. या गोलंदाजाला रात्रीच्या वेळी बाहेर जाण्याची खरं तर अधिकची सवय पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते खरं तर वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. एक नॅचरल अँगर तयार होतो परंतु जी ट्रॅम लाईन आहे ती ट्रॅम लाईन खरं तर इथे खंडित होते आणि याही वेळेस वाईड चेंडू घोषित केला गेला. जिशान हा फटका सुद्धा फसलाय. पाहायचे आता कोणता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. जर्सी नंबर 07 या क्षेत्ररक्षकाने टिपलाय अप्रतिम झेल आणि पुन्हा एकदा एक फलंदाज बाद. धन्यवाद. 52 धावा धावपलकर असताना फलंदाज बाद झालेला आहे. क्रमांक 4चा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. या अगोदर निखिल गोवारी मैदानाच्या आतमध्ये आलेले खरं तर आपण पाहिलेले आहेत. 52 धावा धावपलकावर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज सचिन मैदानाकडे खरं तर मार्गक्रमित होत आहेत. खेळपट्टीपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. गोलंदाज जिशान पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. लेफ्ट आर्म राऊंड खोलवर टप्प्याचा चेंडू. इथेही या फलंदाजाकडे खरं तर कोणत्या पद्धतीने उत्तर नव्हतं या चेंडूचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे या गोलंदाजाने केलेली आहे अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर दोन वाईड चेंडू आले होते आणि त्यानंतर 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. धावपलक आपण पाहिलं तर या पहिल्या 17च्या अंती 5 षटकांच्या अंती खरं तर जाऊन पोहोचलेले ते 52 म्हणजेच 52 धावा धावपलकर जोडण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो संघ कामोठे आणि यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 53 धावांचं लक्ष उराशी बाळगून आरसीसी पेठ या संघाला मैदान गाठावं लागेल. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी खार्डी वर्सेस गावदेवी केवनी दिवे या दोन संघाच्या संघ कर्णधारांना. या मुख्य व्यासपीठावर दिलीपजी म्हात्रे साहेब आपण उपस्थित आहात. तुमचं या स्पर्धेत सस्नेह स्वागत. यानंतर नाणेफेक आपण करणार आहोत. दिलीपजी म्हात्रे साहेब आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी समोर यायचंय. त्याचबरोबर सचिन विष्णुमाई, त्याचबरोबर नंदूजी माळी आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या. गावदेवी खार्डी वर्सेस गावदेवी केवनी दिवे या दोन संघांदरम्यान यानंतरची नाणेफेक आपण अनुभवू शकाल. आजच्या दिवसातील अतिशय महत्वाचा पहिल्या फेरीतील क्रमांक 4चा सामना असेल. सचिन विष्णुमाळी त्याचबरोबर जितेश म्हात्रे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सचिन माळी आपणास खरं तर या अगोदर 2दा आम्ही विनंती केलेली आहे. विनंतीचा मान राखणं फार गरजेचं आहे. ही विनंती आयोजकांची आहे. या मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला चौथा हिरवा आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कबीर निर्मळ अशा पद्धतीचं हे नाणं तयार केलं गेलेलं आहे. या अगोदर खरं तर त्याची कल्पना तुम्हाला दिलेली होती. चौथा हिरवा आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कबीर निर्मळ अशा पद्धतीचं हे कॉइन आहे. यस आता पुन्हा एकदा कॉइन स्पिन होईल.
कबीर निर्मळ असा कॉल आहे आणि त्याच्या विरोधात नाणेफेक गेली आहे. मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा आणि या खरं तर व्यासपीठाची शोभा वाढवा. खार्डी संघाच्या संघनायकाने ही नाणेफेक जिंकलेली आहे. खार्डी वर्सेस दिवे या दोन संघांदरम्यान खरं तर यानंतर आपण सामना पाहणार आहोत. नाणेफेक खरं तर जिंकलेली आहे. आपण या क्रीडानगरीमध्ये दाखल झालात. ही क्रीडानगरी तुम्ही खरं तर पाहिलेली आहे. या विकेटचा आतापर्यंत तुम्ही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असेल. या सगळ्या कंडिशन पाहता नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? प्रथम फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करणार आहात. या अगोदर रात्रीचं क्रिकेट मीन्स नाईट क्रिकेट आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये या हंगामामध्ये तुम्ही खेळलात का? तो अनुभव तुम्हाला आहे का? नाही, पहिल्यांदाच खेळतो आम्ही. पहिली स्पर्धा अशी आहे की जी नाईट खरं तर इथे आयोजित केली गेलेली आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये खरं तर असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांना या कंडिशनचा जास्तीत जास्त चांगला वापर करता येईल? सौरभ आहे, आतिश, सूरज आहे, विशाल आहे. ॲज अ कॅप्टन या सीझनमध्ये तुमची कामगिरी चांगली झाली आहे का आणि संघाची कामगिरी खरं तर तुम्ही कशी रेट करता? हो, आमची यावर्षी कामगिरी चांगलीच आहे. यंग प्लेयर चांगले खेळतात आमचे. जिग्यादादा केनी त्याचबरोबर साहिल शेठ केनी यांचं हे दिमागदार आयोजन खरं तर इथे आल्यानंतर दैदिप्यमान अशा पद्धतीच्या आयोजनाची पोचपावती आपल्याला मिळते. या स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि साहिल केनी यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, ते आम्ही थँक्स बोलतो त्यांना. धन्यवाद. तुम्हाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. हे होते खार्डी संघाचे संघनायक की ज्यांनी नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर जाऊया आपण केवणी दिव्य संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक खरं तर तुम्ही इथे लूज केलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बऱ्याचदा आपण पारंपरिकरित्या क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो. यावेळेस तुम्हाला फलंदाजी करायची आहे. नाईट मॅचेस आहेत. ही कंडिशन खरं तर थोडीशी वेट कंडिशन आहे. थंड अशा पद्धतीचं हवामान आहे आणि या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेता निर्धारित 5 षटकांमध्ये पार स्कोर किती असेल असं तुम्हाला वाटतं? 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे 50 धाबा धावपलकर असल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्याकडे अशी गोलंदाजांची खरं तर भरमार आहे की ज्या गोलंदाजाने तुम्ही 50 धाबा इकडे रोखू शकता असं तुम्हाला म्हणायचंय. हे जे खरं तर नियोजन आणि आयोजन इथे आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. साहिल शेठ केनी त्याचबरोबर जिग्यादादा केनी यांनी अथक परिश्रमाने ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर या स्पर्धेसंदर्भात कसं फील करता? जिगेदादांचं अभिनंदन करते, कारण त्यांचा जेवढा मोठा मन आहे ना तेवढीच मोठी ही स्पर्धा पण आहे. ज्यांनी आम्हाला इथे खेळाची संधी दिली की ते बोलले की तुम्ही माझ्या टुर्नामेंटला खेळाच. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे म्हणून आपण ओपिनियन आपल्याकडे एंड करतो. जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू अजय गरज सर. धन्यवाद सुनील जी शेळके. खेल की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद तोहफा मिला था और उसको धन्यवाद के कार्ड के साथ कबूल किया है बल्लेबाज बंटी जोशी ने. चौके से खाता खोला है. 53 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए आरसीसी पेट के सामने रखी है जय हनुमान कामोटे टीम ने. दोनों भी बहुत ही ताकतवर टीमें इस समय आपस में टकरा रही है. बंटी जोशी और उनके साथ सोहेल सलामी बल्लेबाज के रूप में. निखिल की गेंद फिर से फुल टॉस. इस बार नो बॉल का इशारा गैप में निकाल दिया है. आउटफील्ड बहुत ही तेज है मानकोली में. 4 रन और. नो बॉल का भी इशारा किया है. बीमर गेंद है और ये हाई फुल टॉस जरूर थी लेकिन उसके बावजूद देखिए रूम बनाया और स्क्वायर ऑफ द विकेट पॉइंट और कवर के दरमियान से गैप ढूंढा. हमारे बीच तकदीर माली, इनका शुभ आगमन हुआ है. आज उनका जन्मदिन है. एक बार फिर से गणेश जी किनी, साहिल जी किनी और सभी क्रिकेट प्रेमियों की ओर से आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. इस बार वाइड है. फ्री हिट गेंद. शुरुआत से ही दबाव में है गेंदबाज और खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली है. पहली गेंद फुल टॉस की, उसके बाद बीमर गेंद और अब ये वाइड गेंद. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बगैर नुकसान के. एक ही गेंद में 10 रन बने हैं और इससे पहले भी एक मैच हमने देखा था जिसमें मोठागांव टीम के एक गेंद पर 11 रन बने थे. तो आज नो बॉल्स ज़्यादा देखने को मिल रही है, उसमें भी बीमर गेंदे. पूर्णा के चारों गेंदबाजों ने बीमर गेंदे की थी. ओ खड़े खड़े लॉफ्ट कर दिया. इस बार डाउन द ग्राउंड. कोई खिलाड़ी पीछे नहीं है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. देखना है 4 है या 6. अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है. अजीम हमदुल्ले भी देख रहे हैं और अब उनका इशारा 4 रनों का. निर्मल
हालांकि जिस तरह का टारगेट कामोटी टीम ने सेट किया है, बहुत कम टोटल है, ऐसे नहीं है। 53 रनों का टारगेट, जहां पर अच्छा फाइट देखने को मिल सकता है, लेकिन अभी तक जो बल्लेबाजी हुई है बंटी की ओर से वो लाजवाब है। बंटी और सोहेल, ये बहुत ही बेहतरीन सलामी जोड़ी है आरसीसी पेट की। फुल टॉस, इस बार केवल दिशा दिखाने का काम किया है। लैप स्वीप और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। कमाल की टाइमिंग। इस बार तेज तर्रार गेंद करने का प्रयास जरूर, लेकिन नियंत्रण का अभाव है। फ्रंट फुट को आगे खींचा और देखिए खड़े खड़े ही लगभग वो स्वीप खेला उन्होंने, लैप स्वीप आप कह सकते हो। और क्या बेमिसाल टाइमिंग देखने को मिल रही है। जहां भी खेल रहे हैं बस बाउंड्रीज ढूंढ रहे हैं। 3 चौके और अब ये सिक्सर। स्कोर देखते ही देखते बातों ही बातों में 20 पर पहुंच चुका है। जल्दी में है बल्लेबाज, इस बार रूम बनाकर कवर्स के ऊपर से निकाल दिया है। एक और दर्शनीय स्ट्रोक, इस बार 4 रन। हुए मैदान के चारों तरफ स्ट्रोक खेलने की क्षमता है। थोड़ी जगह बनाई थी इस बार, बैक ऑफ लेन गेंद रखने का प्रयास था, लेकिन ज्यादा गति नहीं थी और भरपूर स्ट्रोक लिया कवर्स के ऊपर से। इस बार टाइम नहीं कर पाए थे, खेलना चाहते थे बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, संभवतः सामने चली गई मिड ऑन पर और कोई रन नहीं। ये पहली डॉट बॉल बहुत महंगे साबित हुए हैं निखिल गोवारी। हालांकि फ्रंटलाइन बॉलर है निखिल। दैवत, खासतौर पर दैवत जो है वो बायत की गेंदबाज है कामोटी टीम के पास। बार क्या काम ले, काफी अनुभवी खिलाड़ी है। ओह, एक और लाजवाब स्ट्रोक और गेंद को भेज दिया है मैदान के बाहर 6 रनों के लिए। पहले ही ओवर में 30 रन स्कोरबोर्ड पर। जो रुतबा है उसके अनुसार खेल पेश करती हुई नवर लेकर दैवत। बल्ले के थोड़े अंदर लगी है इस बार, शायद हवा में खेलना चाहते थे। थोड़ा सा कलाइयों का उपयोग करते हुए खेला डीप मिड विकेट की तरफ। सिंगल मिलेगा यहाँ पर बैट्समैन सोहेल को। अच्छा कॉम्बिनेशन है टॉप ऑफ द ऑर्डर, बहुत ही डेडली कॉम्बिनेशन। और जहाँ तक बंटी का सवाल है, एक कार भी जीत चुके हैं प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के तौर पर इस टेनिस क्रिकेट के खेल में, और 7 बाइक्स भी उनके खाते में है। तो बाइकर मैन भी आप इनको कह सकते हो। विकेट की सख्त जरूरत इस समय कामोटी टीम को। और इस बार स्विच हिट करने का प्रयास, कितनी ज़रूरत है ये अपने आप से सवाल पूछना होगा बंटी को, क्योंकि अभी तक जो बैटिंग उन्होंने की है वो बिल्कुल गेंद के मेरिट पर। पहले ओवर में बहुत ही विस्फोटक शुरुआत उन्होंने की है, लेकिन इस बार उल्टा शॉट खेलना चाहते थे। ओ क्या किनारा लगा था विकेट कीपर के हाथ से। जी हाँ, कैच ड्रॉप हुआ है। रिप्ले में देखने के बाद स्पष्ट पता चलता है कि जरूर अंदरूनी किनारा लगा था बल्ले का। अच्छा मौका था, मौके को बुना नहीं पाए विकेट कीपर। इस बार अक्रॉस द लाइन खेला है, डीप मिड विकेट पर फील्डर है, लेकिन पहले बाउंस पर गेंद उनके ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए। शॉट हम पुल किया है, थोड़ी सी खिंची हुई लेन पर रखी हुई गेंद थी। फील्डर मौजूद है डीप में, लेकिन दबाव पूरी तरह से कामोटी टीम के ऊपर है और कुछ भी सही नहीं जा रहा है उनके लिए इस पारी में।
एक तो कैच भी ड्रॉप हुआ है दैवत की पहली गेंद पर, दूसरी गेंद पर बल्कि, और उसके बाद फील्डर ने गलती की है एक बार फिर से। स्कोर 37 रन बिना किसी नुकसान के, मात्र 16 रन दूर है जीत से आरसीसी पेट। इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में फील्डर मौजूद है वहां पर। हर गेंद पर हालांकि प्रहार करने का प्रयास कर रहे हैं और उसमें काफ़ी सफलता भी मिली है, तो सोच बिल्कुल सही है। काफ़ी पॉजिटिव शुरुआत आरसीसी पेट की। समीकरण काफ़ी आसान है, 19 गेंदों का खेल बचा हुआ है, मात्र 16 रनों की ज़रूरत है आरसीसी पेट को जीतने के लिए, और कामोटी टीम को जीतना है तो चमत्कारिक गेंदबाजी करनी होगी। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑफ पर फील्डर नहीं है, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। अड़तीस पर पहुंच चुके हैं बंटी इस चौके की मदद से, और 2 ओवर के 50 स्कोर हुआ है 41 रन बिना किसी नुकसान के। मात्र औपचारिकताएं नजर आ रही है, 18 गेंदों में केवल 12 रनों की जरूरत है जीतने के लिए आरसीसी पेट को। गेंदबाजी में अब परिवर्तन किया जा रहा है। बारक्या काम्बले एक बहुत ही दिग्गज खिलाड़ी आक्रमण पर आते हुए। आरसीसी पेट की ओर से गेंदबाजी भी काफ़ी अच्छी रही थी, खासतौर पर जीशान ने जो अंतिम ओवर किया था 5 रन देकर 2 विकेट्स। शहबाज की तेज तर्रार तीखी गेंदबाजी देखने को मिली थी। और इस बार लपेट लिया है ऑन साइड में, सोहेल के बल्ले से गेंद हवा में, फील्डर है डीप में, और आउट होकर पेविलियन में लौटते हुए सोहेल शेख। तरफ भी लाउड स्पीकर्स वहाँ पर लगे हुए हैं तो हम देख नहीं पाए थे, लेकिन फिर पता चला कि बैट्समैन आउट हुए हैं। पहले लगा कि शायद सिक्सर है, लेकिन वहाँ पर खिलाड़ी मौजूद थे, और अच्छा कैच डीप मिड विकेट बाउंड्री पर। पहले विकेट का पतन हुआ है, बारक्या को सफलता मिली है। बारक्या काम्बले अपने अकेले के बलबूते पर कई मैचेस जिता चुके हैं। जय हनुमान कामोटी टीम को, एक प्रोफेशनल खिलाड़ी है और बहुत ही जबरदस्त खिलाड़ी, बेहतरीन ऑलराउंडर। स्कोर इस समय 37 रन, बल्कि 41 रन 41, एक विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन नमित आए हैं, सेंसिबल बैटिंग, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, सिंगल से अपना खाता खोलते हुए नमित पकड़े। नमित के ऊपर कोई दबाव नहीं रहेगा मेरे ख्याल से, क्योंकि समीकरण बेहद आसान हुआ है। 16 गेंदों का खेल बचा हुआ है, केवल 11 रनों की जरूरत है। स्कोर इस समय 42 रन, एक विकेट के नुकसान पर। गति में परिवर्तन, बारक्या की यही चतुराई है, उनके पास ज़्यादा रफ्तार नहीं है, लेकिन जो पेस में परिवर्तन करते हैं वो देखने लायक कि इस बार देखिए लेग ब्रेक गेंद थी, टप्पा पड़ने के बाद हल्की सी स्पिन भी हुई। जीतने के लिए 12 रन चाहिए, बल्कि 11 रन, और अर्धशतक के लिए 12 रन। अपील और आउट स्टंप्स के सामने पाए गए हैं, विकेट का पतन। एक बेहतरीन पारी का यहाँ पर खात्मा होता हुआ। बंटी जोशी बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं, कोई शंका नहीं थी अंपायर के मन में। सही निर्णय अंपायर अजीम हमदुल्ले का। पिकअप शॉट की तरह खेलने का प्रयास था, फाइन लेग की तरफ संभवतः वो खेलना चाहते थे, लेकिन लाइन को चूक गए, और बहुत ही बेहतरीन पारी खेलने के बाद आउट हुए हैं बंटी। कुल मिलाकर 38 रन बनाए उन्होंने, और अपनी टीम को काफ़ी अच्छी स्थिति में लेकर चले गए हैं। पेट से इस समय हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं धीरज जोशी एंड प्रशांत जोशी। उन्होंने आरसीसी पेट टीम को शुभकामनाएं दी है और टूर्नामेंट के लिए भी अपनी हार्दिक शुभकामनाएं भेजी है। केवनी दिवे टीम के कैप्टन आवक्या, आपसे रिक्वेस्ट है आपको कमेंट्री बॉक्स की तरफ आना है। अक्षय उर्फ आवक्या। एक और नए बल्लेबाज अब क्रीज पर, तेजस जोशी। बारक्या काम्बले एक ऐसे खिलाड़ी है जो कभी हार नहीं मानते हैं। देखिए, हार जाना और हार मानना दोनों बातों में बहुत
फर्क है, जमीन आसमान का फर्क है। और बारक्या कामले एक ऐसे खिलाड़ी है जो आखिर तक लड़ेंगे। क्या गजब की गेंदबाजी उनकी रही अभी तक, 2 सफलताएं प्राप्त कर चुके हैं। पहले 2 गेंदबाज जो काम नहीं कर पाए वो काम करते हुए बारक्या कामले। अगली गेंद, और इस बार गेंद का पीछा किया था, कट करना चाहते थे लेकिन चूक गए। इस बार गेंद थोड़ी तेज थी, स्कीड होकर निकल गई, हल्की से अंदर की तरफ आई थी। अपना पूरा अनुभव झोंकते हुए अपनी टीम के हित में बारक्या कामले। इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन गेंद ऑफ साइड में चली गई। एक और डॉट बॉल और इसके साथ ही ये शानदार और सफल ओवर बारक्या कामले का समाप्त होता हुआ। महज 1 रन खर्च किया और 2 खिलाड़ियों को चलता किया। तो मैच में अब जरूर थोड़ी सी रोचकता पैदा हुई है बारक्या कामले के इस शानदार ओवर की बदौलत। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 42, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है, 11 रनों की जरूरत है आरसीसी पेट को। 5-5 ओवर के मैचेस, टेनिस क्रिकेट खेल की यही सबसे बड़ी खासियत है कि मैच बदलने में ज्यादा देर लगती नहीं है। और अब जिस तरह का समीकरण है, अभी भी हालांकि बल्लेबाजों के पक्ष में झुका हुआ समीकरण है, लेकिन बारक्या की तरह एक और ओवर उनके अगले गेंदबाज करते हैं जो कि अब चेतन आ रहे हैं, तो निश्चित रूप से अंतिम ओवर में काफी ज्यादा रोमांच पैदा हो सकता है। आप देख रहे हैं इस समय लेट कबीर निर्मल मेमोरियल कप 2022 मानकोली। चेतन का भी छोटा सा बॉलिंग रनअप है। स्ट्राइक इस समय नमित के पास। ओ काफी ज्यादा छोटी गेंद ऑफ स्टंप के बहुत बाहर निकले और गेंद को डिस्पैच किया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। ने उसका फायदा उठाया लेकिन इस बार बेहतर लाइन, बेहतर लंबाई बिट किया। बैट्समैन को रिवर्स खेलना चाहते थे। एक बड़ा हिट और ये मैच समाप्त हो जाएगा। 5 रन दूर है जीत से और बड़ा हिट आता हुआ, लेकिन देखना है कितनी दूर। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, स्विच हिट किया और 4 रन। इस चौके के साथ ही स्कोर्स बराबर होते हुए दोनों भी टीमों के महज औपचारिकताएं शेष है। आरसीसी पेट जीत की दहलीज पर, 1 रन चाहिए और 1 रन मिल जाएगा। ड्राइव किया लॉन्ग ऑफ की तरफ और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ। 8 विकेटों से मैच जीत लिया है आरसीसी पेट ने।